आणि दरम्यान या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार कोलकात्यामध्ये दाखल झालेत। पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काल रात्री कोलकात्यामध्ये दाखल झाले। यावेळी सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस हे देखील अगदी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहेत। तर महाराष्ट्रामधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री आज पश्चिम बंगालमधील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर सुनेत्रा पवार या कोलकातामध्ये दाखल झालेले आहेत। तर अगदी काहीच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोलकात्यामध्ये दाखल होतील आणि हे तिन्ही प्रमुख नेते त्याचबरोबर इतरही अनेक एनडीए सरकारचे प्रमुख नेते हे या शपथविधी सोहळ्यासाठी आज उपस्थित राहणार आहेत। आज सकाळी 11 वाजता या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी हे सगळे नेतेगण आता उपस्थित होत आहेत। दरम्यान या शपथविधी सोहळ्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। शुभेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दीदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं। इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई आणि उद्या होणारे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून एनडीएचा घटक म्हणून अभिनंदन करतो। पहली बार हमारी एनडीए की सरकार बन रही है, बहुत खुशी की बात है। बहुत बता दी कि से यहाँ ये सरकार बनी है, बहुत खुशी की बात हो रही है और हम अभी आ रहे हैं इस त्योहार के लिए है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।